या ठिकाणी आपण BBF या पेरणी यंत्रा संदर्भात माहिती घेणार आहोत। आपले जे रेग्युलर पेरणी यंत्र असतं त्याच्यापेक्षा BBF वर पेरणी करण्याचे जे फायदे आहेत की याच्यामध्ये यंत्राच्या दोन्ही बाजूनी सरी पडली जाते आणि मध्ये उंचवट्यावर बेड पडला जातो आणि या बेडवर पिकाच्या 4 लाईन पेरल्या जातात। यामुळे याचा फायदा असा होतो की ज्यावेळेस अतिरिक्त पाऊस होतो त्यावेळेस या सऱ्यांमध्ये अतिरिक्त पाणी जे आहे ते याच्यामध्ये साठवलं जातं किंवा त्या सऱ्यांच्या मार्फत शेताच्या बाहेर काढून देण्यासाठी त्याचा वापर होतो। त्याचबरोबर ज्यावेळेस पाण्याचा कमी पडेल पाऊस आणि पाणी कमी पडेल त्यावेळेस यामध्ये मुरलेलं पाणी या बेडवरील जे पीक आहे त्या पिकाला उपलब्ध होतं, त्यामुळं ते पीक जास्त दिवस ताण सहन करू शकतं। अशा पद्धतीने या BBF द्वारे पेरणी होते आणि इथं मध्ये सरी असल्यामुळं जे पीक आहे त्या पिकाला भरपूर प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहते, त्यामुळं जे शेंगा वगैरे आहेत त्याचे दाणे वगैरे हे जास्त होतात आणि भरण्याचं प्रमाण ही चांगलं असतं। दाण्यांची जी साईज आहे ती चांगल्या प्रमाणात होते, त्यामुळं अधिकच उत्पन्न आपल्या त्या ठिकाणी वाढत असतं। त्याचबरोबर ज्यावेळेस शेतकरी स्प्रिंकलर वगैरे याचा वापर करतात त्यावेळेस हे जे सरी आहे या सरीमधून संचाचे बदल करण्यासाठी त्यांना वावर करता येतो। त्याचबरोबर पिकावर ज्यावेळेस आपण फवारणी करतो तर त्या फवारणीत सुद्धा शेतकऱ्याला जाण्या येण्यासाठी या सरीचा या ठिकाणी वापर होतो। अशा पद्धतीने या BBFचा आपल्याला या ठिकाणी फायदे शेतकऱ्यांना घेता येतील। साधारणपणे बियाणामध्ये जर आपण विचार केला की आपण जे रेग्युलर पेरणी करतो, समजा उदाहरण दाखल आपण सोयाबीन पीक घेतलं तर सोयाबीनचा जो सीड रेट आहे एकरी तो साधारणपणे 30 किलो इतका आहे, परंतु आपण जर BBF ने ती पेरणी केली तर हा सीड रेट हा 18 ते 20 दरम्यान होतो। त्यामुळं साधारण 10 ते 12 किलोचं जे शेतकऱ्यांचं बियाणाचा जो खर्च आहे तो या ठिकाणी कमी होतो। त्यामुळं बियाणामध्ये 20 ते 25% आपला फायदा होतो, अधिक उत्पन्नामध्ये 25 ते 30% शेतकऱ्यांना या पद्धतीमध्ये वाढ भेटते। आपण जे यंत्र पाहत आहोत ते BBF ब्रॉडबेड फरो, याला मराठीमधून रुंद सरी वरंबा पद्धती ते पण म्हणतात। याचा आपण जर प्रामुख्याने उपयोग बघितला तर यामध्ये आपल्याला कोरडवाहू आपली जी शेती आहे त्या कोरडवाहू शेतीसाठी पेरणी करण्यासाठी ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतोय अशा ठिकाणी जास्त होतो। आता ज्या शेतकऱ्यांकडे हे BBF यंत्र जर उपलब्ध नसेल तर ते आपल्या घरी जर जुनं पेरणी यंत्र असेल तर त्याला जुगाड करू शकतात। त्यामध्ये आपण जे हे खडाचे जे फाळ बघतोय तर ते फाळ आपण त्याला लावू शकता किंवा ते फाळ जर हे आपण लावले तर आपल्याला BBF वर आपली पेरणी होती। किंवा जर एकदमच साधं पेरणी यंत्र असेल तर आपलं जे आपण वाफा पाडणार आहोत तर त्या वाफ्यामध्ये 6व किंवा 9वी ओळ आपण हे बंद करून आपण त्यामध्ये नंतर आपला जो साधा बळीराम वगैरे असेल तर त्यांनी आपण ही सरी जर पाडली तर त्यामध्ये पण BBF आपला तयार होऊ शकते। यामध्ये उत्पन्नामध्ये आपल्या 25 ते 30% पर्यंत आपली वाढ होऊ शकते। या BBF यंत्रामध्ये आपण जर बघितलं तर त्यामध्ये खत आणि बियाणं दोन्हीची पेरणी आपल्याला होती आपली, आणि त्यामध्ये आपण आपल्या ज्या चकत्या असतात यामध्ये तर त्या चकत्यांचा उपयोग आपल्याला या चकत्यांचा उपयोग आपल्याला सीड रेट कमी करण्यासाठी आणि बियाणं योग्य खोलीवर पडण्यासाठी तर त्याचा आपल्याला उपयोग होतो। आपण जे हे जे दोन्ही फण आहेत तर ते फण आपण आपल्या अंतरानुसार ऍडजस्टमेंट करू शकतो। याचा उपयोग जसा कोरडवाहू शेतीसाठी आहे तसा बागायती शेतीला पण आहे। बागायती शेतीमध्ये आपण याचं जर अंतर बघितलं तर आपण साधारणतः 1.5 मीटर पर्यंत रुंद आपण याचे वरंबे लांबीला आणू शकतो। आणि सोयाबीन, तूर, मका जे आपले पावसाळी पिकं आहेत त्या पावसाळी पिकांना सर्व पिकांना हे उपयोगी आहे।